धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजकांची दरवर्षी असते आणि महाराष्ट्राला एक देखणी स्पर्धा दाखवण्याचं काम आणि आंबेडकर गावाचं मोठं नाव करण्याचं काम महाराष्ट्रात हे धर्मवीर प्रतिष्ठान करत आहे सातत्यपूर्वक. गोलंदाज तयार जय हनुमान पेंडवा टीम कडनं मिस्टर हरिदास. पहिला बॉल अश्विन करिता. पॉवर प्लेची ओव्हर फर्स्ट बॉल. पहिला बॉल जिकरीनं खेळण्या प्रयत्न एक धाव कव्हर केली आहे कारण सिंगल धाव या मॅचला घेऊन जाणाऱ्या धावा असतील. एकेरी धाव सुद्धा एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये कव्हर केलं जाईल आणि डॉट बॉल जे अस्त्र वापरलं होतं सुशांत पाटील असतील अतुल गोतारने असतील अश्विन असतील यांनी मात्र चांगली बॉलिंग केली आणि म्हणून मॅच ही 27 धावसंख्येपर्यंत बेळगाव संघाला रोखलं गेलं. 28 धावात फायटिंग टोटल आहे. भूपेंद्र एक हार्ड हिटर फलंदाज ज्याच्याकडे बघताना पाहायला मिळतंय वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया आफ्रिकेचे बॅटर जे फिट असतात त्या पद्धतीचे ध्येय असते. ब्लॉक होलचा बॉल काय कलात्मक खेळलाय. डायरेक्ट हिट का केली नाही हे मात्र कळलं नाहीये. विकेट किपर आहेत 3 फिल्डर आहे स्लीप आहे आणि जीवनदान मिळतं मित्र म्हणे भूपेंद्र यांना. डायरेक्ट हिट झाली असती कारण हातामध्ये बॉल समोर 10 फुटावर स्टंप होते आणि 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2. 6 ते 7 धावा सुद्धा पुरेशा राहतील या ओव्हरला परंतु पॉवर प्ले षटकात एखादा बॉल तरी मिळेल तो बाहेर फेकता येईल या आशेनं अश्विन गोलंदाजाकडे हरिदासकडे पाहतायत. मिळाला बॉल आणि फेकून दिला सरळ बाहेर. सीमा रेषा पार. स्ट्रेट ड्राईव्ह क्लास षटकार अश्विन आंबेडकर. फेकून दिलं बॉलला 6 धावांकरिता. धावसंख्या 8 फलकावर झाली. 3 बॉलला रन रेट कव्हरच झाला या ओव्हरचा 3 बॉल मध्ये. क्लास कव्हर ड्राईव्ह यार विराट कोहली स्टाईल कॉपी बुकनं चौकार. बॅक टू बॅक बिग शॉट. धावसंख्या फळकावर झालेली आहे ती 12. 28 करायच्या आहेत. 12 वर आकडा गेलाय 4 बॉलच मध्ये. अजून 2 बॉल पॉवर प्लेचे बाकी राहत आणि पॉवरफुल बॅटिंग काय अश्विन आंबेडकर दाखवतोय. हा बॉल दर्जेदार बाउन्स केलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. शॉट आर्म फुलचा फटका मात्र या ठिकाणी मात्र प्रयत्न होता परंतु बॉल तेवढा शॉट टाकल्यामुळे या ठिकाणी मात्र हाईट दिली आहे. 1 बाउन्स कॉल लेग अंपायर कडे येतोय. निश्चित स्वरूपानं अंतिम बॉल असेल अश्विन करिता हरिदास याचा. धावसंख्या 12. मजबूत रन रेट पहिल्याच ओव्हरला कव्हर झालाय. अप्परकट चेंडू जातो बॅकवर्ड डीप पॉइंटला. चौकार अश्विन ठोकले. 6 बॉल नो मीटिंग बघत गोलंदाज आणि कप्तान. बाकी सगळे खेळाडू आपल्या जागी जायचंय. जास्त वेळ घेऊ शकत नाहीत आपण कारण वेळ खूप कमी आहे कारण सेकंड राऊंड अजून चालू आहे. 2 मॅच संपवायचे आहेत. पंच अलर्ट करा त्यांना. पंचांच्या सूचना पाळाव्या लागतील कारण मी गेलो होतो भिवंडी टेनिस विश्वामध्ये. चिंचोलीची 51,000 स्पर्धा. अतिशय स्ट्रिक्ट नियम आहेत त्या ठिकाणी. खूप आदर वाटतो मला भिवंडी टेनिसचा म्हणून महाराष्ट्रात देशात नाव आहे रायगड बरोबर भिवंडीचं. क्रिकेट असोसिएशन वाडार सुद्धा एक चांगल्या डेव्हलपनेशन मध्ये उभा ठाकलाय महाराष्ट्र टेनिस विश्वामध्ये. स्ट्रिक्टली टॉसला जर कप्तान उशीर झाला तर 1 धावांची पेनल्टी असते. शूज आणि किट नसेल तर 2 धावांची पेनल्टी असते आणि जर 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये संपल्या नाही तर 2 धावांची पेनल्टी असते. असं प्रत्येक मॅचला कसली ना कसली पेनल्टी संघाला मिळत असते आणि म्हणून त्या ठिकाणी टायमिंगनं मॅच संपतात. टायमिंगनं टॉस केले जातात आणि आता वाडा तालुका सुद्धा तेवढ्या स्ट्रिक्ट नियमाने चालू झालाय. सगळ्या खेळाडूंनी सगळ्या कप्तानी याची नोंद घ्यायची आहे. बघूया गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर दुसरा षटक घेऊन येतोय प्रगतीपथावर हाताळण्याकरिता विनोद.
प्रगती पथावर षटकाची सुरुवात. पहिला बॉल डॉट, पर्याय आहे नाही दुसरा काही. 4 बॉल डॉट या ओव्हरला काढणं गरजेचं आहे, तरच मॅन तिसऱ्या ओव्हरला ऑन राहील. फक्त एक शॉट खेळायचा आहे, मॅचच सोपी होऊन जाईल. दशरथ पाटील यांनी षटकाराकरिता इथून पुढे षटकार मारल्या 200 रुपये पारितोषिक लावलंय. भूपेंद्र पारितोषिक मिळेल का, ठोकेल का षटकार. आणि इथे बघितलं आपण तर एक धाव कव्हर केली. अश्विनला स्ट्राईक मिळते या बॉलला. सिंगल धावसंख्या फळकावर मात्र जाऊन पोहोचते. आकडा येतोय धावसंख्येचा 17. विजयाकरिता धावांचं लक्ष बाकी राहतं या मॅच मध्ये. 11 धावा. बॉल बाकी राहत आहेत 10. धावा हव्यात 11. ठरवावं लागतं, करावं लागतं आणि मग मागं जे समोर उभं दिसतं. 10 बॉल 11 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह, सीमारेषा पार. 4 धाबा चौकार. अश्विनची बॅट लागलीये. बल्ले बल्ले. अश्विनच्या बॅट मध्ये मात्र 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत लागलाय. चांगल्या पद्धतीने मात्र 7 बॉल मध्ये सुपर बॅटिंग केली आहे. संघाला पोहोचवलंय 9 चेंडू एकूण आणि धाव संख्या 21. 7 धावा हव्यात विजयासाठी. ऑल साइडला कॅच, टर्निंग पॉइंटला विकेट. अश्विन बाद. चांगली इनिंग खेळून परतलाय. 3 चौकार 1 षटकार. मॅचच कव्हर करून दिली आहे, पण मॅच बाकी आहे. फ्रेशर बॅटरला हा बॉल डॉट करण्याकरिता गोलंदाजाला संधी आहे, तर बॅटरला किमान 2 धावा या बॉलवर काढण्याचा प्रयत्न करावा लागेल किंवा सिंगल तरी. तेव्हा कुठे मॅच शेवटच्या ओव्हरला थोडी सोपी राहील. 8 बॉल विजयाकरिता 7 धावांची गरज. कारण या मैदानात मागच्या वर्षी अतुल गोतारणे यांनी 2 धावा रोखल्या होत्या. सुपर मॅच काढली होती. मोहिले संघाने सुद्धा अटीतटीला मॅच सुपर बॉलिंग केली होती. इतिहास आठवत आहेत मागच्या वर्षीचे. आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल धाव कव्हर झाली. थ्रो करा. गरिबी में आटा गिला. रन रेट कमी आणि त्यात रन रेट देत आहेत. 1च्या ठिकाणी मिळालं 2 धावा. अजून एक धाव मिळेल का. आणि इथे ओव्हर समाप्त. विजयाकरिता धावांचं लक्ष बाकी राहत आहेत. 6 बॉल, आय थिंक 1 बॉल बाकी आहे का. 7 बॉल आणि विजयासाठी 5च धावांची गरज. 1 शॉट, खेळ खलास. लेफ्ट हँड बॅटर मध्ये क्षमता आहे. नाव आहे भावेश. काय करेल का विशेष. आणि आता मात्र भावेशला बीट केलं गेले. ओव्हर समाप्त. 6 बॉल 5 धावा. कोण जिंकेल, कोण मॅच काढेल, जरूर चर्चा सावली क्रिएशन युट्यूबवर नक्की करा आपण. परंतु अंदाजाचं क्रिकेट कोणाचं मोठं आणि कोणाचा अंदाज खरा पाहायला मिळेल या डीजे. हा बॉल मध्ये विजय करत आहे. अंतिम बॉल आहेत, अंतिम षटक आहे आणि धावा 5 आहेत. तर वेडवा संघाच्या हातामध्ये 5 धावा आहेत आणि त्या 5 धावा त्यांना वाचवायच्या आहेत. तर अबिडकर धर्मवीर प्रतिष्ठान समोर आहेत. 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये 5 धावा कव्हर करायच्या आहेत. वाचवणारे आहेत वेडवा, करणार आहेत अबिडकर. कसं रोखलं जाईल, कशा ठोकल्या जातील हे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. जाऊया थेट मैदानात. मॅच चालू आहे. अबिडगरचा बॅटर भूपेंद्र भोईर तयार, तर गोलंदाज जतीन. पहिला बॉल
पहिल्या बॉलला कॅच ड्रॉप. 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु भूपेंद्रला वाटलं कॅच होईल, तसंच घडलं नाही आणि जीवनदान दुसरं मिळते भूपेंद्रला. भावेश एक हार्ड हिटर फलंदाज, षटकार मारून मॅच फिनिश करेल का? संघाला हव्या 4 धावा, बाउंड्रीनं मॅच फिनिश करेल का? बॉल बाकी राहत आहेत 5, धावसंख्या 4 ची गरज. अटीतटीची मॅच. या ओव्हरचा येतोय दुसरा बॉल. पुन्हा मिस टाइमिंग स्ट्रोक. हे प्रभू ये क्या हुई, विकेट गई, मॅच ऑन. आता वेडवाळ संघाला सुद्धा सामना ऑन आहे. 4 चेंडू 4 धावा. प्रतिष्ठान जिंकेल की जय हनुमान वेडवाळ. 4 चेंडू 4 धावा. मॅचची रंगत वाढली आहे. न्यू बॅटर नेम आणि तिसऱ्या विकेट करता येत आहेत गणेश. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 4 चेंडू 4 धावांची मॅच आहे. सामना रंगतदार बघायला मिळतोय. प्रेक्षकांच्या नजर सामन्यावर खेळलेले आहेत. 4 चेंडू आणि 4 धावा. एक धाव कबर झाली आहे. 3 बॉल 3 धावा. लॉस गोळी कोणाला चालू असेल, बीपीचा त्रास असेल तर ही मॅच मात्र संपल्यानंतर पहा. कारण हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. जेव्हा अश्विन बॅटिंग करत होता 4 बॉलमध्ये त्यानं 22 धावा कव्हरही केल्या होत्या, परंतु इथे ही मॅच भिरवली गेली आहे. 3 चौकार 1 षटकार बसून मॅच सोपी झाली होती आणि मॅच गोलंदाज जतीननं मॅच बनवली. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता, आव्हान. आता मात्र 50-50 चान्स. बॉलवर शॉट, मॅच फिनिश. बॉल डॉट. 2 चेंडू 3 वर मॅच येईल. बघूया काय घडेल. लेनचा बॉल आणि डॉट बॉल. सुपर बॉलिंग. याच गोलंदाजानं मागच्या वर्षी या मैदानात मेडल षटक हाताळलं होतं, अशी एक बातमी आमच्यापर्यंत पोहोचली होती पहिल्या राऊंड मध्ये. बाबा ग्रुप चषकला जतीन नाव आहे वेडवाळ टीमचा गोलंदाज. मी म्हणालो होतो बॉल डॉट झाला तर 2 चेंडू 3 धावा टार्गेट. एक आव्हान मोठं राहील. आता मात्र आबिरकरला 2 में 3. सेम बॉल, डॉट बॉल. फूट वर्किंग नाहीये, पायांची हालचाल दिसली नाही. सेम बॉल टाकलाय आणि डॉट बॉल. बाबा चषकची आठवण करून देतोय गोलंदाज. मॅच बनवली. टाळ्या झाल्या पाहिजे बॉलर करता सुद्धा. अश्विननं मॅच ऑन केली तर बॉलरनं सुद्धा जतीननं मॅच ऑन केली आहे. नवे तर कठीण केली आहे मॅच. धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगरला कंपल्सरी 1 बॉल 3 धावा. लगातार 2 बॉल डॉट केलेले आहेत. 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेसिंग. 5 बॉल मध्ये 2च धावा आल्या. 6 चेंडू 5 धावांची मॅच. 1 बॉल 3 धावांची बनली.